सुंदर हे दृश्य आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धरण म्हणजे जायकवाडी धरण, जायकवाडी डॅम. आणि समोर बघताय आपण सध्याला 36,000 क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने या ठिकाणी पाण्याचा फ्लो केला जात आहे. मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की जायकवाडी धरण सध्याला 99% आसपास हे झालेलं आहे. आणि या धरणामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडत आहे ही प्रमुख धरणं ही भरलेली असल्यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग केला जातो आणि तो आलेलं पाणी या धरणातून आता या ठिकाणी विसर्ग करण्यात येत आहे. समोर एक बघतायत एक अद्भुत दृश्य आहे, नयनरम्य दृश्य आहे की या धरणामधून पाणी सोडल्यानंतर जे तुषार तयार होतात या तुषारावर ही सकाळची वेळ आहे आणि सूर्याची किरणं त्याच्यावर पडल्यानंतर ही एक इंद्रधनुष्यासारखी ही छटा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. निसर्ग जणू काय गुलालाची उधळण या ठिकाणी करतो आहे असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहात. सुंदर हे दृश्य बघा, गुलालाची उधळण जशी काय निसर्ग ह्या ठिकाणी करत आहे. निसर्ग देखील या ठिकाणी खुश झालेला आहे की हे धरण भरून या ठिकाणी हा पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हे धरण भरल्यानंतर असंख्य पर्यटक या ठिकाणी पर्यटनाला भेट देतात. तर ही एक सुवर्ण संधी असते. या जायकवाडी धरणातून ज्यावेळेस पाणी सोडलं जातं आणि हे जे धबधबा तयार होतो, हे नयनरम्य दृश्य तयार होतं, ते डोळ्यात टिपण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. आणि सुंदर हा सध्याला योग आहे की या धरणामधून पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी सोडल्याचा आनंद देखील आपल्याला या माध्यमातून घेता येऊ शकतो. व जो अथांग पाण्याचा साठा जो आहे आतल्या बाजूला तोही या ठिकाणी बघायला येऊ शकतो. आणि एक अतिसुंदर एक दृश्य या ठिकाणी मी आपल्याला दाखवतोय की या धरणामधून हे पाणी सोडल्यानंतर जे तुषार उडतात त्या तुषारवरती हे सकाळची सोनेरी सूर्याची किरणं पडल्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारची एक छटा निर्माण झालेली आहे की जसं काय इंद्रधनुष्य तयार होतं त्याप्रमाणे या ठिकाणी एक छटा निर्माण झालेली आहे. आणि हे दृश्य आपल्याला या पर्यटन संस्थेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवले जात आहे. सुंदर हे दृश्य माझ्या आयुष्याचे देखील हे सुंदर दृश्य या ठिकाणी मला नजारा बघायला भेटतोय, तो आपल्याला हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि हे सोडलेलं पाणी ह्या गोदावरी पात्रामध्ये दुथडी भरून ही गोदावरी वाहत आहे. आणि सुंदर अतिसुंदर हा नजारा आपल्यासाठी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि सुंदर दृश्य बघा, हे पुन्हा एकदा बघा, दिसतंय आपल्याला समोर की गुलालाची उधळण केल्या टाईप हा प्रसंग या ठिकाणी आहे. आणि ही सर्व संपूर्ण माहिती आपल्याला पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारित केली जात आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जायकवाडी डॅम.